तर पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर सध्या चिखल आहे। पावसामुळे मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत। पोलीस भरती स्थगित करून पावसानंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड बाहेर बसलेले आहेत। अद्यापही पोलीस भरती सुरू न झाल्याने विद्यार्थी आक्रमक आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। काल अमरावतीसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग झाली। याचमुळे जर पाहिलं तर सध्या संपूर्ण राज्यासह अमरावतीमध्ये पोलीस भरती चालू आहे। मात्र सकाळच्या वेळी जे आहे सकाळी 4:30 वाजता खरं तर मुलांची शारीरिक चाचणी होते। मात्र काल मुसळधार पाऊस आल्यामुळे ग्राउंड पूर्णपणे भिजलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर हे संपूर्ण विद्यार्थी आहे ते पूर्णपणे पोलीस भरतीची म्हणजे शारीरिक चाचणीची वाट बघत आहे। मी सध्या उभा आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक जोग स्टेडियमच्या बाहेर। या ठिकाणी जर आपण जर बघितलं हजारोच्या संख्येने जे आहे जे या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थी ताळकळत बसलेले आहेत। 2 ते 3 तासापासून जे आहे ते संपूर्ण जे विद्यार्थी आहे या ठिकाणी बसलेले आहे। आपण जर पाहिलं तर काल अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झाला। अमरावती शहर पोलिसांनी जे आहे जे पोलीस ग्राउंड भिजू नये यासाठी जे आहे जे ताळपत्री टाकली होती। मात्र ग्रामीण पोलिसांची व्यवस्था जर आपण जर पाहिली तर ग्रामीण पोलिसांचं जे मैदान आहे पूर्णपणे पावसात भिजलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी शारीरिक चाचणी होणार नाही। अद्यापपर्यंतही मुलांची शारीरिक चाचणी या ठिकाणी झालेली नाही। धावपट्टी पूर्णपणे भिजलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी बोलण्याचा करूया। मला सांग तू कुठनं आला आणि किती वेळपासून इथं बसलेला आहे? आम्ही 4:30 वाजतापासून इथं पहिले पाणी चालू होतं थोडंसं, आता थोडंसं कमी झालं। आम्ही वसंत हॉलमध्ये होतो आणि 4:30 वाजतापासून आम्ही भरती सांगितली होती आमची। पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं काय किती वाजता भरती सुरू होणार काय? काही सर कर्मचारी आहे तर त्यांनी 10 वाजतापासून स्टार्ट होणार असं सांगितलेलं आहे, पण ते पण ग्राउंड सोकल्यावरच होणार चालू आहे। तसं काही कन्फर्म सांगितलं नाही त्यांनी। तुझी काय मागणी आहे पोलिसांकडे? माझी अशीच मागणी आहे सर त्यांना की फिजिकल थोडंसं समोर घ्या, कारण की आमचे सगळे बाकी उडायले सगळे आम्ही बाहेर घेऊन आलेलो आहोत। काही म्हणजे खूप म्हणजे दूरदूरून आलेले आहे। म्हणजे रायगड, यवतमाळ, वाशिम इथचे सुद्धा विद्यार्थी आहे। तर ते काल परवापासून इथे येऊन रूम करून त्यांचे पैशाचा वांदा, त्यात गरीब आहे सगळेजण। थोडासा म्हणजे खूप वांदा झाला आहे सध्या। येत्या ह्या ग्राउंड ओल्या ग्राउंडमध्ये जर आम्ही झालो तर आमची फिजिकल कसे बसन, आम्ही क्वालिफाय कशी होऊ, हे एक मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी। आमच्या पूर्ण महिन्यातून पाणी आहे पूर्ण। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।